गाडी झोपून पण येत नाही रात्रभर. ये बा आतमध्ये झोप आता. मी उठवते पाठी तुला अभ्यास. डीजेच्या आवाजामुळे शिक्षकाचा मृत्यू झालाय. श्रीगोंदामधल्या नारायण आश्रम शाळेचे केंद्रप्रमुख अशोक खंडागळे यांचा डीजेच्या आवाजानं छातीवर दबाव येऊन मृत्यू. पण या मशिदींवरती लागलेले भोंगे हे खाली उतरवावेच लागतील. या सरकारला हा निर्णय घ्यावाच लागेल. आलोक बस कर आता जरा. उशीर होईल तुला शाळेला जायला. उठ आंघोळ कर. नाही तर आजच सांगतोय, आत्ता सांगतोय, ज्या मशिदीच्या बाहेर हे भोंगे लागतील त्याच्या दुप्पट समोर स्पीकर लावायचे आणि हनुमान चालीसा लावायचा. अहो ते बंद करा डबड. पोराचं 10वीचं वर्ष आहे. जरा पण शांतता नाही घरात. काळाच्या टप्प्यावर मानव प्रगत होत गेला तसा तो आपले जीवन अधिकाधिक सुखकर बनवत गेला आणि त्यातूनच जागतिकीकरण, औद्योगिकीकरण आणि यांत्रिकीकरण आलं. आग माझी चोळी बाई चोळी ग चोळी बाई चोळी रवीला माझ्या बांधीचे मुंडवळी ग सई बाई. आग मुंडवळी मुंडवळी ग वळी मुंडवळी नाळे जगा जगाची पिवळी माझी मुंड ग सई बाई. पहा, सरावाच्या पेपरलाच किती मार्क पडलेत. आता बोर्डाचे पेपर द्यायचेत. मन लावून जरा अभ्यास करा. आयुष्याचा टर्निंग पॉइंट आहे.
आणि जाताना सगळ्यांनी हॉल तिकीट घेऊन जायचे काढून. आपल्याला शक्यतो आपापल्या वातावरणात कसं जगता येईल वाढता येईल आणि त्याच्यातच कमीत कमी गरजा जसं लागली त्यामुळे तुमच्या गरजा तुम्ही केव्हाही भागू शकता. तेवढीच मदत तुम्ही मागू शकता. मग कारखाने बंद करायचे याचा अर्थ तुम्ही तेवढं गरिबी करायची, याचा अर्थ तुम्ही मोटरसायकली वापरायची नाही, तुम्ही घराच्या 4 गाड्या ठेवायच्या, काही चालायचं. चल बाळा जेवायला. गोष्टी आता आपल्याला सगळं शिकवून द्या तर आज आपल्याला कळणार नाही की एकत्रित खूप सारं. नीट आहे घाला जरा. एवढे कमी मार्क असल्यावर कसं व्हायचं? 10वीचं वर्ष आहे आता. जरा तरी शांतता आहे का इथं? कसं काय करू मी अभ्यास? जीव मी देऊ का पुढं? एवढं वर्ष मामाच्या गावाला होतं तेच बरा होता. यंदाचे साल ठेवलं असतं तर निदान 10वीचं वर्ष तरी चांगलं निघलं असतं त्याचं. अरे पण रात्रंदिवस अभ्यासात आहे ना, तरी एवढे कमी मार्क. जेव येईन चट. गोल मैदानातली ही शांतता कानात घुमणारी होती. आपलं अध्यात्म इतरांसाठी मनस्ताप होऊ नये यासाठी घेतलेली ही भन्नाट काळजी. धरा डब्बा. चल तू. मी येते याला सोडून. उषा काकू गावाला गेल्याय. ते म्हटलं तुला जितके दिवस अभ्यास करायचा तेवढे दिवस अभ्यास कर. मी जाते कामाला. घरी जाऊन दुपारी जेवण कर आणि परत अभ्यासाला ये. हा ठीक.
मंदिराला याला सोन्याची कवाड आणि सोन्याची कवाड याला सोन्याची कवाड माझ्याही बाळाला लई दुधाची आवड आणि दुधाची आवड